आनंदात ऐश्वर्यात. कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात. आनंदात आणि ऐश्वर्यात आपण असतो आहोत याचं भान मनाला देऊन, याचं स्मरण मनाला देऊन आपण आपल्या अभ्यासवर्गाची सुरुवात करतो. आनंद हे सद्गुरूंचं स्वरूप आहे. तसं खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचंही स्वरूप आनंदच आहे, पण त्या आनंदाचा आपल्याला विसर पडलेला आहे आणि त्याच्यातून भवरोगाची निर्मिती झाली. म्हणून आनंदाचं स्मरण म्हणजे सद्गुरूंचं स्मरण. ते चालते बिंब अवयव ते सुखाचे कुंभ. त्यांच्या प्रत्येक अवयवातून ते सुख म्हणजे आनंद प्रवाहित होत असतो. आता सर्वांच्याच देहामधून तो प्रवाहित होतो आहे, पण तो अशुद्ध स्वरूपात आहे. त्याचं भान, त्याचा अनुभव, त्याची अनुभूती आपल्याला नाही. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी काय आहे? ते शुद्ध चैतन्य शक्तीचे वाहक आहे. अशुद्धता तिथे नावालाही नाही. आणि ती शुद्ध चैतन्य शक्ती त्यांच्या देहामधून अवयव ते सुखाचे कुंभ. म्हणजे सद्गुरूंचं स्मरण करताना सद्गुरूंचा देह जरा समोर आणायचा. कधी पाहिलं असेल ना आपण, तर बऱ्याच वेळेला सद्गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे. तेव्हा जर सूक्ष्म दृष्टीने जर तुम्ही पाहिलेलं असेल तर खरंच त्यांचं अगदी सहज अवस्थेत चालणं असतं. सहज अवस्थेत काय असतं? पाहणं असतं. सहज अवस्था त्यांच्या जीवनामध्ये उत्तम सहज अवस्था असते म्हटलेलं आहे ना. जीवनामध्ये ही उत्तम अवस्था, सहज अवस्था आलेली असते. कारण त्यांच्या देहामधून जो काय आनंद प्रगट होत असतो त्याचं त्यांच्या ठिकाणी त्या जाणीवेला क्षणाक्षणाला भान असतं. प्रत्येक अवयव त्या सुखाचे कुंभ म्हटलेलं आहे नाही का. देहाचे एर माणूस पण भांब लौकिक भाऊ. देह फक्त लौकिका करताय आणि ते आनंदाला आलेले कुंभ आहेत. प्रत्येक अवयवामधून ते आनंदाचे सुखाचे कुंभ त्यांना प्रतीला येत आहे. आणि तोच आपल्याला सद्गुरू सांगतात ना, माझा प्रत्येक नामधारक काय झाला पाहिजे? सद्गुरू वामनराव पै झाला पाहिजे. मग आपल्या ठिकाणी थोडी 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 अनुभूती घेऊन नाही वामनराव पै जरी झाली तरी त्याचा आपल्याला थोडं तरी आपल्याला दाखता येईल. म्हणून हा अभ्यास वर्गाचा उपद्या पाहिजे. संसार मांडलेला आहे म्हणून आनंदात आहे आणि ऐश्वर्यात आपण स्मरण करून देतो आहोत आपल्या मनाला. तुम्ही जर विचारलं तुम्हाला की कसे आहात? आनंदात आणि ऐश्वर्यात, तुम्ही उत्तर दिलं, ते समोरचा म्हणजे आनंदात आणि ऐश्वर्यात. का बरं? का तुम्ही आनंदात आणि ऐश्वर्यात आहोत? लगेच उत्तर द्यायचं. काय? आता कोणती समस्या नाही, कोणती चिंता नाही. आता माझ्या हातात जे काही काम आहे ते मी मन लावून करतो आहे. कोणतंही दुःखही नाही. माझं शरीर खूप ठणठणीत आहे म्हणून मी आनंदात आहे. समस्या, दुःख कोणतंच नाही. समस्या, चिंता, काळजी बाजूला गेले तो लवणे उत्तर, तो आनंदच असतो. आणि ऐश्वर्यात आहे म्हटल्यावर कसं काय? त्यांना म्हणायचं माझ्याकरता सुखाने आनंदाने जीवन जगण्याकरता जितकं पाहिजे ना त्याच्यापेक्षा माझ्याकडे खूप भरपूर आहे म्हणून मी ऐश्वर्यात आहे. आणि बघा काय म्हणतोय ते समोरचा. काका सकाळी 11 वाजता हाच किस्सा झाला. हो, शिवाजीनगरला भाडं तिकडून मिळालं मला. पॅसेंजर बसलं आणि त्याने विचारलं तुम्ही एवढे फ्रेश कशाने? आणि व्यवसायामध्ये तुम्ही रिक्षामध्ये एवढं फ्रेश कशाने? आतापर्यंत मी रिक्षावाले बघितले पण एवढे फ्रेश दिसत नाही कशात. त्यांना म्हटलं मी आनंदात आणि ऐश्वर्यात. तो डोक्याला झाला मला. पहिला रिक्षावाला बघितलं मी. लोकांना खूप वेळ म्हणजे काय खोटं वाटतं. त्यांना वाटतं की काय माणूस असा कसा आहे बाबा आनंदात आणि ऐश्वर्यात. तर आपल्या इथे आपल्याला प्रत्येकाला ती अनुभूती आली पाहिजे. कसं काय तुम्ही आनंदात आहात? काय ओके. म्हणून हे स्मरण द्या. परत 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 स्मरण म्हणजे अगोदर ते शब्द, शब्दानंतर तुम्ही त्याच्यावर तुमचं मनच तिथे विचार करायला लागेल की खरंच आनंदात आहोत का, ऐश्वर्यात आहोत. मग तुमच्या मनालाच हे स्मरण द्यायचं. तुका म्हणे होय मनाशी संवाद.
आपुलाचं बाधा आपण अशी आपणच आपल्याला बाध झाले. खरंच आनंदात आहोत का आपण? खरंच ऐश्वर्यात आहोत का? आहोत की नाही. पण मला हे मिळवायचं आहे, हा पैसा मिळवायचा आहे, आपण जास्त प्रगती करायची आहे. मग प्रगती करणाऱ्या माणसाने ज्यांनी तुमच्या पुढे प्रगती केलेली आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघा जरा. आहे का तो आनंदात? किंवा मागे तुमची जी काही परिस्थिती होती अशी परिस्थिती जरा थोडीशी सुधारली की मी आनंदात होईल, आनंदी होईल, सुखी होईल. मग झाले का सुखी? शेवटी हा मनाचा खेळ आहे. मग ते मला समजून द्यायचे की बाबा, अरे बाबा, आनंदात आणि ऐश्वर्यात आहोत. आणि विचार आपल्या देहाकडे पहा आणि मग त्या ठिकाणी ते मन त्याला राजी झालं ते झालं की मग तिथे काय भाव निर्माण होईल. भाव म्हणजे भावना, एक रिलॅक्स वाटेल तुमच्या देहाने, त्याला प्रतिक्रिया दिली जाईल, हा आनंदात आहे याच्यात. आणि भाव पक्व झाला की स्वभाव होणार. आणि स्वभाव परत परत वाढला की ती अनुभूती येईल. ती संतांना आलेली आहे. ती कोणती आलेली आहे? आनंदाची दोन्ही. किती सोपं आहे ना ते. पटापटा बोललो बाबा, पोपटासारखं बोललो. करायला थोडस अवघड आहे पण नाही अवघड. मनावर घ्या. मनावर घेतलं, तुम्हाला वाटेल की बाबा मनावर घेतलं ना आपण खरंच असं झालं आनंदात आणि ऐश्वर्यात आपण आहोत अशी जर अनुभूती आली तर माझ्या भरभराटीचं काय? याच्यापेक्षा दुप्पट वेगाने भरभराट होईल तुमची. जे नाही ते तुमच्याकडे अगदी सहज अवस्थेमध्ये यायला लागेल. म्हणून आपण आनंदात आहोत, ऐश्वर्यात आहोत, हे प्राथमिक एक औषध म्हणून आपल्या ह्या भगवरोगावर आहे. त्यानंतर आपण मागच्या 2 अभ्यासवर्गामध्ये सहज कुंभ हा सर्व सिद्धीचा कुंभ आहे याच्यावर डिटेल आपण पाहिलं, प्रॅक्टिकल केलं. प्रॅक्टिकल करून काय अनुभूती येते आहे शब्दामध्ये जितकं मांडता येईल तितकं आपण ते मांडलेलं आहे. तो एक भाग आहे भूरोगाचा. त्याच्यावर औषध जे काय आहे त्या भूरोगाचा परिणाम पण मागच्या वेळेस सांगितला होता. पायाला पॅरालिसिस झालेला आहे, त्याला बर्फ लावला तरी त्याला त्याचा काय जाणीव होत नाही, थंडावा लागत नाही, थंड लागत नाही. तसा हा भवरोग आपल्या ठिकाणी झाल्यामुळे या जीवाला नित्य हा शब्द वापरलाय सद्गुरूंनी. कशामध्ये? तुमचा नामाचा नंदा देव त्याच्यामध्ये नित्य त्याला स्पर्श होऊ नये. या जीवाला, या आनंदाचा नित्य स्पर्श होऊ नये, त्याची अनुभूती त्या जीवाला होत नाही, अनुभूती त्याला येत नाही. हा भवरोगाचा दृश्य परिणाम आहे. म्हणजे जीव रूपात आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर ते काय झालेलं आहे, तो पॅरालिस झाल्यावर कसं बधीर होतं, तशी ती आपली ही जाणीव बधीर झालेली आहे. आणि म्हणून त्याला नित्य आनंदाचा त्याला स्पर्श होतो आहे. सतत क्षणाला त्याला आनंदाचा स्पर्श होतो आहे. पण त्याची अनुभूती त्या जीवाला होत नाही. त्याच्या अंगी हा स्पर्श होऊ नये, त्याला त्याची अनुभूती येत नाही. तो आनंद त्याला वाटतच नाही, हो की नाही? आणि याचं आपण अभ्यास वर्गामध्ये खूप त्याच्यावर पर्याय पण सांगितलेले आहेत. आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे. नित्य क्षणाला तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करता, जे काही करता, जीवन जगता, ते प्रत्येक ऍक्टिव्हिटी, प्रत्येक क्षण हा आनंदाचा आहे. का आहे आनंदाचा? कारण सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी अशी स्फुरणभूती आहे आणि त्या देहाला स्पर्श करत आहे. कोणाच्या अंगाला? जीव रूपात आलेल्या ह्या देहाला सतत स्पर्श करत आहे. पण तो स्पर्श त्याला जाणवत नाही, कारण त्या स्पर्शाच्या ठिकाणी जी जाणीव मूळतः आनंदमय आहे तिचंच रूपांतर मनामध्ये झालेलं आहे. आणि हे मन सतत चंचल होत आहे, तिथे ते स्थिरच होत नाही. आणि त्या आनंदाच्या ठिकाणी, त्या याच्या ठिकाणी ते मन स्थिर झालं ही त्याचा आनंदाची प्रतीती येते, हो की नाही?
पिक्चर बघायला गेले, खूप छान पैकी तुम्ही रममान झाले आणि त्याच्याशी एकरूप झाले. तो पिक्चर पाहता खूप आनंद झाला आणि मध्येच एक खडा पडला. कशामध्ये? जाणीवेमध्ये, त्या मनामध्ये, अरे उद्या लवकर कामावर जायचे आहे नाही का? किंवा तुमच्या बाबतीत, अरे गॅसचं बटन बंद केलं का? अरे हे खरंच संध्याकाळी भाजी, आता खूप उशीर होईल, संध्याकाळी भाजी कोणती करायची? झाला आनंद खंडित झाला, तिथे गेला आनंद. मग त्या विषयामधून आनंद कधी मिळतो? कितीही तुमचा आवडीचा विषय असला, कितीही छानपैकी विषय आनंद असला, तरी देखील त्या ठिकाणी हे मन स्थिर होत नाही, म्हणून त्याचा अनुभव येत नाही. आणि मग पुढे त्या मनाला समजतं, काय समजतं? की बाबा रे, त्या विषयामध्ये आनंद नाही. मग आनंद कुठे होतो? जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा आनंद होतो. मन हे निश्चल झाले एके ठाई, तया होणे काही निजसुरा. ज्याचं मन स्थिर झालं त्याला आनंदाला तोटा नाही. अस्थिर मन दुःखाचा, स्थिर मन सुखाचा झालं. मग आता मनाला स्थिर कसं करायचं? मनाला एक असं ट्रेनिंग दिलं पाहिजे. बलाढ्य आहे ते, शक्तिमान आहे ते. कधी तुमच्या मानगुटीवर बसलं, कधी तुमच्यावर हुकूमत गाजवतं, तुम्हालाही कळत नाही. म्हणून त्या मनाला स्थिरता यायची, त्याला जरा टॅकल केलं पाहिजे. ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार. तसं त्याला अंकुश दाखवून त्याला काय टॅकल करता आलं पाहिजे आणि पायावर आणता पाहिजे. जसं बलाढ्य हत्ती असतो मोठा, त्याला तो अंकुश दाखवून 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 परत 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 त्याला ते टॅकल करून त्याच्याकडून कसली मोठी कामं करून घेतो आपण, हो की नाही? तसं हे मन बलाढ्य आहे, त्याला टॅकल करता आलं पाहिजे. आणि टॅकल करण्याकरता आपण एका अंगाने ही साधना पाहिलेली आहे. कोणती? की सहज कुंभक हा सर्व सिद्धीचा कुंभ आहे. जेव्हा तुम्हाला चालता बोलता सहज प्रत्येक क्षणाला हा कुंभक साधता आला रे आला, की तोच काय आहे? सर्व सिद्धीचा कुंभ आहे. त्याच्यामध्ये सर्व सिद्धी सामावलेल्या आहेत. मग आता हा सहज कुंभक कसा साधायचा? तो आपण मागच्या 2 अभ्यास वर्गामध्ये पाहिलेला आहे. मग आपण केली का काही थोडीफार प्रॅक्टिस? आणि प्रॅक्टिस केल्यानंतर त्याच्यामधून काय तुम्हाला अडचण आली का? किंवा ते करत असताना नाही बाबा जमत नाही, अपने बस की ये बात नाही है, असं कोणाला वाटलं का? हो नाही ना? मस्के साहेब त्यांना परीक्षेला बसू द्यायचं नाही. त्यांना म्हणजे काही राहतील मांडून टाकायचं. तेच सांगतात प्रॅक्टिकल घ्या, प्रॅक्टिकल घ्या, आणि नेमकी तालीम आहे, हो की नाही? त्यांनीच सांगितलं ना साहेब, हे थेरी 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 खूप झाली, प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल सुरू केलं तर तुमचाच पत्ता असो. तर याच्यामध्ये केली काय? एक अर्धा तास, 1 तास किंवा 15 मिनिट, त्याचं हे पण थेरी जी काय आहे ना, ती पण आपल्याला पाठ पाहिजे. म्हणजे त्याचं शास्त्र काय आहे, सद्गुरूंनी जे सांगितलं ना, ते शास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे. नक्की काय आहे बाबा, या भवरोगावर औषध कसं घ्यायचंय? भवरोगावरचं औषध काय? तुम्ही फक्त हातात घ्या. काय हातात घ्या? एक तर जीभ, दुसरं ते जिभेला जर जमत नसेल तर मग श्वास आहे, आणि श्वासालाही जमत नसेल तर तुमचं काय आहे? मन आहे. म्हणजे जीभ म्हणजे जे काय बडबड बडबड करते आहे ना, तिला हातात घ्या आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावा. आणि प्राण काय आहे? तर तुम्ही कुंभक साधा. कुंभक साधा म्हणजे श्वास तुमचा मंद झाला पाहिजे
आणि ह्या श्वासावर अनेक चिंतनकारांनी अनेक शोध लावलेले आहेत. हा श्वास जेव्हा दीर्घ होतो, हा श्वास जेव्हा मंद होतो, हा श्वास जेव्हा तुमचा अगदी आहे का नाही जाणवतही नाही, तेव्हा मग पण तो नेहमी जाणवत नाही आपल्याला, आता देखील जाणवत नाही, पण जेव्हा त्याच्यावर हुकूमत येते आणि तो मंद झालेला असतो, तेव्हा मग तुम्हाला त्याचे आरोग्यावर खूप परिणाम होतात. आणि आतमध्ये जे काही टॉक्झिन्स आहेत, आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, टॉक्झिन्स म्हणजे स्थूल मनाने जे काही कार्बन असेल, पेशीमध्ये जडत्व आलं असेल, किंवा त्या पेशीच्या जाणीवेमध्ये जी निगेटिव्हिटी असेल, ती निगेटिव्हिटी घेणं होते. म्हणून हे तिन्हीपैकी एकाला पकडायचं. आणि हे तिन्हीपैकी एकाला पकडलं की बाकीच्या दोनवर परिणाम होतोय, हे आपण पाहिलं. नामस्मरण सहज कुंभक कसा साध्य होतो? अखंड नामस्मरणाने. अखंड नामस्मरण केल्याने सहज कुंभक साध्य होतो. आणि दुसरे म्हटलेलं आहे किंवा अखंड नामस्मरण केल्याने दृष्टी उफराटी होते, आतमध्ये जाते. तर ते दोन्ही आपण पाहिलं होतं नामस्मरण करत असताना. आणि सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाच्या अधिष्ठानावर त्यांनी जे काही वाड्यापड्याचा जो काही वाल्मिकी ऋषी झाला, नारद मुनीने त्यांना राम नाम जपायला सांगितलं, त्याने ते उफराट्या दृष्टीने नाम घेतलं. म्हणजे कसं? आतमध्ये पाहत पाहत, आतमध्ये पाहत पाहत, आतमध्ये पाहत पाहत ते नाम घेतलं. आणि ते प्रॅक्टिसही आपण केली होती माझी जरा. कसं? राम सद्गुरूंनी ते म्हणून दाखवतो. जवळजवळ 5-6 वेळा ते म्हणून दाखवलं. आणि जेव्हा त्याची ती मुद्रा होती ना, त्या मुद्रेमध्ये लक्ष गेलं माझं. आणि ते खरंच कसं घेत आहेत, या स्पीडने घ्या किंवा राम 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 विठ्ठल 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 अशा स्पीडने घ्या. तेव्हा विठ्ठल 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 फक्त एकच करा. त्यामुळे आपल्या श्वासावर काय परिणाम होतो आहे आणि आपल्या विचारावर काय परिणाम होतो याचा आढावा घ्या, याचं अवलोकन करा. आणि जर समजा ते अवलोकन केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की श्वास पण मंद 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 होत चाललेला आहे. श्वास पण सुरुवातीला आता तो श्वास एका याच्यामध्ये एका विठ्ठल नामस्मरणात एकच येतो आहे. विठ्ठल आणि विचाराचं अवलोकन करा. करूया आपण वैखरीमधून करूया, नंतर थोडस मध्यमामध्ये करूया आणि नंतर पश्यंतीमध्ये. पश्यंतीपर्यंत तुम्ही गेला रे गेला. आणि पश्यंतीमध्ये नामस्मरण करत असताना तुम्हाला जर याच्यावर श्वासावर आणि तुमच्या विचारावर परिणाम होतो आहे हे तुम्हाला जाणवलं रे जाणवलं की मग तुमची परावाणी आपोआप उघडली जाईल. बरोबर? वैखरीमध्ये सोपं आहे. वैखरीमध्ये तेव्हा जेव्हा जिभेला आपण पकडून घेतो तेव्हा ते श्वास पण देखील आपला म्हणजे काय होतो, डीप होतो. तो कुंभक साधला जातो. आणि वैखरीतून म्हणत असताना विचारही बंद होतात. मध्यमातून त्याच्यामध्ये ही वैखरीमधली प्रॅक्टिस झाली की मग मध्यमामध्ये गेल्यानंतर मग तिथेही तीच परिस्थिती तुम्हाला अनुभवायला आली की मग प्रगती आली. आणि मग पश्यंतीमध्ये गेला रे गेला की मग तिथे जर तुम्हाला हे श्वासही मंद मंद झालेला आहे, विचारही बंद 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 होतो आहे, सतत बंद 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 असा होतो आहे, बस परावाणी आपोआप. आणि परावाणी उघडलेली
की त्याच्यामध्ये तुमचा जो काही भवरोग आहे ना, तो भवरोग काय होईल, विलीन होऊन जाईल, ड्रेन आउट होईल, त्याच्यावरती जाणीव होईल औषध असेल. म्हणून आता आपल्याला हे तिन्ही याच्यामध्ये नामस्मरण थोडा वेळ करायचं आहे आणि त्याच्यामधून मग काही प्रश्न परत घरी करता का नाही हे पण जरा थोडंसं आपण आपल्यालाच विचारूया आणि आपण करूया. आपल्याला भवरोग पूर्णपणे म्हणजे त्याचा फायदाही घ्यायचा आहे, पण दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याचं उपयुक्तता पण सिद्ध झाली पाहिजे. उपयुक्तता आपल्याला जे काही आपल्याला उद्योगधंदा करायचा आहे किंवा तुम्हाला जे काही अजून मिळवायचं आहे, प्रगती करायची आहे, त्या कामामध्ये त्याचा उपयोग करून घेऊया. बरोबर. म्हणून जीभ, श्वास आणि मन. जीभ हे स्थूल आहे, श्वास त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म मन आहे. आता स्थूलाकडून आपल्याला सद्गुरू नेहमी स्थूलाकडून जायला सांगितलं. येईल तैसा बोल रामकृष्ण हरीपर्यंत तुम्हाला तो राम काय आहे, मग त्याची अनुभूती कशी घ्यायची ते आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. मग आपण 1-2 मिनिटांमध्ये वैखरीमध्ये नामस्मरण करू आणि कसं ते विठ्ठल म्हणत असताना देहामध्ये कसं स्फुरण होत आहे. कारण शेवटी आपल्याला काय करायचं आहे, देहामधलं जे काही स्फुरण आहे ना, त्या ठिकाणी आपली जाणीव म्हणजे मन गेलं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. आतमध्ये स्वरूपाकडे आपल्याला आपल्या मनाला खेचण्याकरता किंवा या जाणीवेला खेचून घेण्याकरता, स्वरूपाकार होण्याकरता आपल्याला आतमधले जे काही स्पंद आहेत, आतमध्ये जे काही स्पंद झालेले आहेत, तिथपर्यंत त्याची अनुभूती आपल्याला घेतला पाहिजे. तरच ते स्वरूपकार होईल आणि भवरोग नाहीसा होईल. म्हणून हे नामस्मरण करत असतानाही कसं ते वरती स्फुरण होत आहे जाणीवेमध्ये, नाही का, त्याच्याकडे लक्ष द्या, जाणीवेकडे लक्ष द्या. श्वास आपोआप तुमचा एक विठ्ठल नामस्मरण करत असताना तेवढ्या वेळामध्ये तो थांबलेला असतो आणि मग परत आपण घेतो, म्हणजे ते कुंभक साधला जातो. आणि मनाचं तर आपण मागच्या वेळेस पाहिलं की काही पण म्हटल्या, एक पण नाही विचार आला, एक सुद्धा विचार नाही आला आपण नामस्मरण केल्यानंतर. मग आता करूया. ओके, शवासनामध्ये बसायचं, रिलॅक्स अवस्थेमध्ये. अजिबात कुठेही ताण असता कामा नये, अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शनही घ्यायचं नाही. साधना होत नाही म्हणून अगदी नाराजही व्हायचं नाही. होते ती हळूहळू तुमची होणार. बरोबर. सुरुवात करूया.
ओके. जेव्हा साधना होईल ना, आपण साधनेला बसलो आणि साधना झाली आपली, तेव्हा हातावर हात खूप घसा गरम झाला पाहिजे आणि मग तो आरती घेतो ना आपण. कधी कधी आरती झालेली झाली की देवावर आपण हात आणि तो गरम होतो आणि गरम झाल्यानंतर डोळ्याला लावला की मग आपल्याला छान वाटतं, बरं वाटतं. तसंही इथे एनर्जी निर्माण होते. सगळी एनर्जी जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा विचार खूप कमी झालेले असतात आणि विचारामध्ये जी काही गुंतलेली, कंझ्युम होणारी, वापरली जाणारी जी काही शक्ती आहे ती देहामध्ये मुक्त होत असते आणि ती शक्ती मग आपल्या ह्या देहाला मिळण्यासाठी आणि ताजातवाना होतो. आणि मग हात घसा आणि छानपैकी इथे असा लावला इथे काय तुमचं अव्यवस्था निर्माण झालेली असेल, कुठे काही दुखत असेल, डोळे जरा थोडेसे बिघडलेले असतील, तर मग तुम्हाला ते व्यवस्था निर्माण होते. बरं, कोणाचे काय अनुभव आहे? पहिली गोष्ट म्हणजे मनाचं अवलोकन केलं का, श्वासाचं अवलोकन केलं का? जेव्हा आपण विठ्ठल असं श्वास उच्चार सोडतो त्यावेळी त्या श्वासाकडे लक्ष दिलं जातं आणि परतचा विठ्ठल शब्द आहे तेव्हा श्वास पटकन घेतला जातो. तर त्यावेळी मला असं वाटतं की तिथं सांगतो तिथं संत श्वासात घेतला टायमिंग येते बरोबर नाही. तुमचं जे टायमिंग असेल ते हां. विठ्ठल विठ्ठल तसं नाही. विठ्ठल 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 हे म्हणा. असे करताना श्वास ज्यावेळी आत घेतला जातो त्यावेळी त्याच्यावर बाहेर सोडताना श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि आत सोडताना आतमध्ये श्वास येतो त्याच्याकडे द्यायचा. तो जास्त मंद असला तर ठीक आहे का? अगदी खूप छान आहे. म्हणजे आत घेतला विठ्ठल म्हणत असताना आत घेतणारी घेतला पुढून श्वास घ्यायला की वेळ हा तो तुमच्या याच्यापर्यंत गेला पाहिजे, पोटापर्यंत गेला पाहिजे, ओटी पोटापर्यंत गेला पाहिजे. इथंच तुमच्या काय फुफ्फुसापर्यंत थांबता कामा नये. दुसरा शब्द विठ्ठल घ्यायला फर्स्ट श्वास कारण घ्यायला जेव्हा तो श्वास इथपर्यंत येईल ना तेव्हा तो साधनेचा खूप इफेक्ट होईल, प्रभावी अशी साधना होईल. आणि तुम्ही मग जरा याच्यामध्ये दिवसभर पण हे करा, जरा थोडंसं अवलोकन करा. साधना करायची आहे तर तुमचा श्वास हा तुमच्या आत ओटी पोटातून येतो आहे का एवढे तपासून पहा. आणि येत नसेल तर तो घ्या. जरा थोडंसं दीर्घ श्वसन करा आणि मग पोटात घेऊन घ्या. जमेल ना प्रॅक्टिस करायला? कारण त्यामुळे काय होतं बरं का, सगळ्या इथं हे जे काही नाभी चक्र आहे ना
हे सगळं एनर्जी खेचणारं आहे. आणि जेव्हा देहामध्ये ती मागणी होते, ह्या प्राणवायूची मागणी होते, व्हॅक्यूम तयार होतं आणि तेव्हा तिथून मग ती एनर्जी सगळ्या देहामध्ये जाते. प्राणवायू. आणि तिथे गेल्यानंतर मग त्याचा इफेक्ट खूप होतो, त्या पेशीवर होतो, त्या जाणीवेवर होतो. पेशीवर म्हणजे पेशीमध्ये जे काही जडत्व आहे ना, मागे सांगितलं मी काय, त्याच्यामध्ये थोडासा कार्बन असेल, त्याच्यामध्ये जाडपणा आला असेल, किंवा तुमचं टॉक्झिन्स असतील, काही अडकलेले असतील तिथे, जे बाहेर फेकले गेले नाही, स्थूल मनाने पेशीमधलं ते बाहेर पडेल. आणि कसं येते, श्वासावाटे बाहेर पडेल, त्वचे वाटे बाहेर पडेल, आउटलेट वाटे बाहेर पडेल, शिंक आले तर त्याच्या वाटे पडेल, खोकला आला त्याच्या वाटे बाहेर पडेल. हे टॉक्झिन्स आणि स्थूल मनाने हे बाहेर पडेल. आणि जेव्हा तुम्ही तिथे जाता, विचाररहित मन जे काय असतं तिथपर्यंत जाता, ते शुद्ध चैतन्य शक्ती असते आणि त्याच्यामधून मग ती निगेटिव्हिटी पण अशी सुट्टी होईल. आणि ती निगेटिव्हिटी पण फेकली येते, कारण विचार बंद झालेले असतात. बरोबर. अजून काय मग परदेशी साहेब, हे सगळं तुमचं हेच ज्ञान म्हणजे साधनेचं जे काही फलित आहे, जो काही रिझल्ट आहे तो डोक्यात ठेवा. काय होतं आहे, श्वास मंद, विचार बंद आणि शरीर हलकं. हे लिहून घ्या. ही पडताळणी येते आहे का तुम्ही साधना करत असताना, हे आपल्याला अनुभवायला येतं आहे का, हे तपासून पहा. जे काही जडत्व आहे त्या श्वासाबरोबर निघून जातं आणि मग शरीर हलकं फुलकं होतं. आणि ज्यांना जरा थोडासा वजनाचा त्रास आहे ना, त्याने ते हे करा. आणि साधना तर करा. कोणती साधना, दिवसभर मोठी पोटातून श्वास घ्या. बरोबर. अजून काही कोणाला, आपण श्वासावरती लक्ष ठेवलं तर ते जास्त प्रभाव होतो. आपण बाहेर श्वास सोडतो त्या आपले चिरतं, तिथं श्वासावर सोडायचं आणि पुढं आत श्वास घेताना त्या श्वासावर मन कुठलं जातं. अगदी बरोबर. आता हे प्राथमिक अवस्थेमधले सगळे आपले हे आहेत, साधना आहेत. त्यानंतर जे काही स्पंद आपल्या ठिकाणी इथे जरा मुंगे येतात किंवा सहजकाळमध्ये आपल्याला खूप काही असे स्पंद जाणवतात, किंवा इथे देखील आजूबाजूला फटकासा आवाज येतो कधी आणि तिथे मोकळे होतो. जसं आउटलेट, गॅस आउटलेट झालं की तुम्हाला बरं वाटतं, किंवा तुम्ही आउटलेट म्हणजे पोट साफ केलं की तुम्हाला बरं वाटतं. तसे हे हळूहळू जे काही स्पंद जागृत होतात, त्यामुळे ते तिथे हलकं हलकं होतं. त्याच्यामधलं जे काही जडत्व आहे ते विरघळून जातं आणि ते पुढे पुढे अनुभव येतील. बरोबर. मग आत्ताचे अनुभव कसं वाटलं? बाजीराव साहेबांच्या मस्तानी किती विचार आले? कमी आले ना, पण आला काहीतरी एखाद दुसरा आला. किती आले विचार? कोणाला एक विचार आला? दोन कोणाला आले? तीन कोणाला आले? चार कोणाला आले? आणि काहीच विचार आले नाही असं कोण आहे? वाव, खूप छान. आपल्याला महत्वाचं म्हणजे हे विचाररहित अवस्था त्या मनाची करणं, हे साधनेचं रहस्य आहे. मग काही साधना करता 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 ते मन असं टॅकल होईल, हळूहळू त्याला ट्रेंड होईल. आणि ट्रेंड झालं की मग पुढची आपली जे काही याच्यातली साधना आहे कुठल्या मध्यमामधली, त्याच्यामध्ये पण हे होईल. आता तीही साधना करूया. तुमच्या मनाने जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला तो स्पीड जास्त वाढवायचा आहे किंवा अजून तो कमी सर्व करायचा आहे, तो करू शकता. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे ते करा. तेच विचार सगळ्याबरोबर म्हणताना आणि वाईट विचार तर कधीच येणार नाही. निगेटिव्ह विचार तर कधीच येणार नाही. साधना करत असताना निगेटिव्ह विचाराची तुमची हक्कलपट्टी होईल. बरोबर. आता काय करू? त्याच्यामुळे एक फायदा होतो. नाभी चक्र आहे ना, नाभीजवळ चक्र आहे ना, हे केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो.
हे सगळेच परिणाम होतात. ऑटोमॅटिकच होतं ते वाढायचं. मन मजबूत होतं, आत्मविश्वास वाढतो, विल पॉवर वाटतो, इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ऊर्जा त्याचं काम ऊर्जा सक करतं ते. हा. कपालभाती केली तर ऊर्जा निर्माण करते. हो, गर्भात असताना तिथूनच ऊर्जा जात होती ना आपल्याला. कपालभाती. सगळं तिथूनच जात होतं आणि त्यानंतर बंद झालं आणि मग तुम्ही बाहेरून अन्न खाणं, पाणी पिणं याच्यातून ती ऊर्जा घ्यायला लागला. पण महत्वाचे जे काही सच्चिदानंद स्वरूप जे काही चैतन्य शक्ती आहे त्याच्यामध्ये जे काही शक्ती ऊर्जा आहे ती ऊर्जा नेमकी इथून जात असते आपल्या याच्यामध्ये. आणि तिथे तुम्ही व्हॅक्यूम तयार केला की मग ती सक करते. बरोबर. एखाद्या याच्यामध्ये जर काय निर्वात म्हणजे व्हॅक्यूम जर तिथे निर्माण केला तर त्याच्यामध्ये हवा वेगाने आत येते ना. बरोबर. निर्वात एखादं भांड केलं की त्याच्यामध्ये बाहेरच्या हवेचा प्रेशर येतो आणि ते भरून जातं. तसं जेव्हा आतमध्ये व्हॅक्यूम तयार होतो कधी कुंभक साधून तेव्हा ती एनर्जी त्याच्यातून जाते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे जेव्हा तुमचा काय कुंभक साधलेला असेल आणि तुमची जी काही देहाची मागणी आहे कधी येतोय श्वास, प्राण कधी येतोय, प्राणवायू कधी येतोय, अशी ही देहाची मागणी होते. आणि मग परत श्वास घेतल्यानंतर किंवा परत सोडल्यानंतर जे काही आपल्या देहामध्ये ते बरं वाटणं जरा स्पंद जाणवतात. छानपैकी बरं वाटलं. हो की नाही. एखादं पाण्यात बुडी मारली की कधी वरती येतो आहे आणि वरती आल्या असंच होतं ना. तर ते स्पंद त्या ठिकाणी पण तुम्हाला अनुभवता आले पाहिजे. ते आपोआप अनुभवले जातात. ते होतात. स्पंद जागृत होतात. पण तिथे लक्षण महत्वाचं म्हणजे मगाशी सांगितलं ना जीव स्वरूपामध्ये आल्यानंतर त्या जीवाला नित्य त्या आनंदाचा स्पर्श होतो आहे. पण जसं त्या पॅरलिस झालेल्या पायाला त्या बर्फाचा स्पर्श होत नाही तशी त्याच्या संवेदना त्या जीव स्वरूपाला जीवाला जाणवतच नाही. आणि हे आपण खूप दिवसापासून सांगतो आहोत ना. प्रत्येक क्षणाला तुम्ही आनंदात असता. पाहणं आनंदाचं, चहा पिणं आनंदाचं, आंघोळ करणं आनंदाचं, अजून काय 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 सांगू बाबा. सगळं आनंदाचं आहे. पण तो स्पर्श तिथे होत नाही. कारण तिथे मन आपलं उपस्थित नसतं. मन चंचल आहे, इकडे तिकडे सैराटासारखं फिरत असतं. आणि हे आनंदाचं आहे ते अशुद्ध जाणीवेला म्हणजे त्या मनाला माहितीच नाही. हा एक आनंदच आहे बाबा. आणि त्याला फक्त एकच आनंद पाहिजे असतो बाहेरून. कोणीतरी मान दिलं की आनंद, पद आलं की आनंद, प्रतिष्ठा आली की आनंद, खूप मोठा बॅलन्स झाला की आनंद, कांता याच्या बाहेरून शोधायचा प्रयत्न करते. त्यामुळे तिथे तो आनंद आहे, स्फुरण आहे त्याचं, तिथे लक्षच नाही. बरोबर. त्याच्याकरता तुम्हाला तो स्पष्ट जाणवेल, स्पष्ट त्याची अनुभूती येईल. म्हणून हा कुंभक असतो. आणि कुंभक कसा आहे की जेव्हा तुम्ही अंतरकुंभ, बहिर्कुंभ किंवा आहे त्या स्थितीत जेव्हा श्वास काढता तेव्हा त्या शरीराची मागणी इतकी तीव्र होते. जरा थोडासा जास्त बराच वेळ तुम्ही जर रोखून धरला आणि परत श्वास जर घेतला तर पायाच्या नखापासून ते अगदी डोक्यापर्यंत बरं वाटतं, छान आनंद वाटतो. आणि तो जो काही आनंद वाटतो ना तो असतो स्वानंद. पण तिथे लगेच लक्षही जात नाही आपलं. म्हणून हे कुंभकाचं महत्व आहे.